देंगे, अरे आवाज दो, अरे आवाज दो, अरे आवाज दो, दो, अरे आवाज दो, अरे आवाज दो। राइट म्हणतो नंतर करा बाईट झाल्यावर अरे जिंदाबाद भाई जिंदाबाद जिंदाबाद प्रोग्रामाने 25 आणि 26 मेला जो स्ट्राईक कॉल दिलेला आहे ऑल इंडिया स्टेट बँक स्टाफ फेडरेशन त्या अनुषंगाने आपण 2 मे पासून प्रोग्राम करत आहे। जसं तर याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आउटसोर्सिंग स्टाफ आहे। आउटसोर्सिंग स्टाफ मध्ये आपण जे पेमेंट आउटसोर्सिंग स्टाफला दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जे काही तफावत आहे तर आउटसोर्सिंग आजच्या ह्या 16 अरेंज केला। मी म्हणत नाही की हे एज्युकेशन आहे की या मागण्यांसाठी आहे, पण प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जबाबदारी जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया स्टेट बैंक स्टाफ फेडरेशन जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया स्टेट बैंक स्टाफ फेडरेशन जिंदाबाद जिंदाबाद एसबीआई स्टाफ यूनियन महाराष्ट्र सरकार जिंदाबाद जिंदाबाद ऑल महाराष्ट्र स्टेट बैंक ऑफ स्टाफ यूनियन महाराष्ट्र सरकार जिंदाबाद जिंदाबाद एसबीआई स्टाफ यूनियन महाराष्ट्र सरकार जिंदाबाद जिंदाबाद शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कोणत्याच बँकमध्ये चेस्ट ब्रांच वळली तर कुठेही मॅसेंजर नाहीये आणि बँकेमध्ये जी सेन्सिटिव्ह पोझिशन्स असतील त्या ठिकाणी मॅसेंजरची आवश्यकता फार असते। मेन जे आपलं मेन जे काम असते ते कॅश सेक्शन किंवा लोन डिपार्टमेंट फायलिंग हँडलिंग हे सर्व आजकाल आउटसोर्सेस स्टाफ करून घेतले जात आहे, जे की आपल्या ज्या सर्व्हिस कंडिशन्स आहेत त्याच्यासाठी फार घातक आहे। त्यानंतर आपण मागणी केलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ गार्ड। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये एकही ब्रँच हाय रिस्क ब्रँच असं दाखवण्यात आलेले नाही मॅनेजमेंट कडून, त्यामुळे ते म्हणतात की गार्डची भरतीची गरज नाहीये। तर माझ्या सर्वांना एक विनंती आहे की तुमच्या ब्रँच मॅनेजर कडे जा, तुमच्या ब्रँचचा स्कोर मॅट्रिक्स जो की रिस्क मॅट्रिक्स असतो ज्यासाठी गार्डची रिक्वायरमेंट त्या बँकची ठरत असतील, हाय रिस्क लो रिस्क जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया स्टेट बैंक स्टाफ फेडरेशन जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया स्टेट बैंक स्टाफ फेडरेशन जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया स्टेट बैंक स्टाफ फेडरेशन जिंदाबाद जिंदाबाद शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण म्हणजे बँकेत लागलो की एका बाजूला आपलं वाटतं की म्हणजे आपल्याला जॉब मिळाला, आपण सेटल झालो, परंतु त्यानंतरचा जे काही आपला 30, 35, 40 वर्षाची जी सर्व्हिस आहे ती जर तुम्हाला सुरक्षित राहावी वाटत असेल आणि त्यासाठी तुम्ही जर इथे आला असाल त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। सर मी अंजली स्वामी नांदेड आहे। यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मेसेंजर भरती आणि आर्म गार्ड लोकांची भरती आहे। जी मेसेंजर भरती SBI मध्ये लास्ट 1993ला झाली होती, त्याच्यानंतर मेसेंजर भरती नव्हती। तर सध्याच्या बँकेमध्ये काम चालू आहे मेसेंजर लोकांचं ते रिक्रुटमेंट स्टाफ पण चालू आहे, जे की एक एजन्सी देऊन त्याच्याद्वारे नेमलं जाते आणि बँकेने अशा स्टाफची भरती सेवा सारखी बॉस या नावाखाली बऱ्याच प्रमाणे सुरुवात केलेली आहे। तर ह्या ज्या प्रायव्हेट भरती केली जात आहे त्याच्यासाठीचा हा विरोध आणि त्याच्या बदल्यात मेसेंजर भरती त्याच्यासाठीची ही प्रमुख मागणी आज या दरम्यान किती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सहभाग हे धरण्याचे आंदोलन आहे। यामध्ये फक्त आहे ना अवार्ड स्टाफ कर्मचारी आहेत आणि विविध 16 संघटनेचा, त्यामध्ये ऑफिसर्स असतील, सेवा असतील किंवा भारतातल्या इतर काही संघटना असतील, जसे प्रमुख संघटना आहे त्या अशा 16 संघटनेचा आपल्याला फेडरल सपोर्ट भेटते। मागणी किती दिवसापासून ही मागणी आता आपण केलेली आहे। या मागणीमध्ये इंडस्ट्री लेवलच्या ज्या आहेत
फायडेस बँकिंग वगैरे ह्या मागण्या याच्यामध्ये नाही येत, कारण ते इंडस्ट्री लेवल डिमांड आहे, मागणी त्या इंटरनल डिमांड. मागण्या मान्य झाल्यानंतर पुढे भूमिका काय असणार आहे आपल्या आणि आता 25-26 मे रोजी जो संप घेतला जाणार आहे ना त्याच्यामध्ये आहे तो. आणि त्याच्यानंतर मग असंही होईल की कदाचित त्या निश्चितपणे संप इथे काढला जाईल. सध्या 25 मे आणि 26 मे रोजी आहे संप, 2 दिवसाचा संप आहे. मी राहुल केळकर, SBI स्टाफ युनियन महाराष्ट्र सर्कलचा उपाध्यक्ष, एओ नांदेड उपाध्यक्ष आहे. आणि आमच्या ह्या ज्या 16 मागण्या आहेत त्यासाठी आम्ही 25 आणि 26 रोजी संप पुकारलेला आहे. तर ह्या सर्व मागण्या आम्ही मॅनेजमेंटसमोर ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे मॅनेजमेंटसोबत. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की एक चांगलं सोल्युशन बँकेकडून आम्हाला मिळेल आणि आमचा हा संप मागे होईल. कर्मचाऱ्यांना काय आवाहन कराल सर? मी सर्व कर्मचाऱ्यांना असे आवाहन करतो की 25 आणि 26 रोजी होणारा जो संप आहे त्यामध्ये अधिक प्रमाणात सहभाग करून सरकारला या मागणीची जाणीव करून द्यावी अशी मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो. संप कुठे आहे? संप हा पूर्ण देशव्यापी संप आहे. पूर्ण देशातल्या सर्व कर्मचारी संघटना ह्या संपामध्ये सहभागी आहे. ओके.